बापाचं नाव काढतोस का रे साले? आईच्या नावानं शिवाय तो का रे कोल्ह्या भंकास खोटारड्या भेट बाहेर मग बघतो तुझ्याकडे. अरे माहितीये तुझा बाप पोलिसात आहे. आमच्या मागे काही कमी असलं नाही. लाच खाऊ साल्या पुन्हा बाप. अरे दहावी फन आज माजरेत लेखाच्या साले. चला ना सगळ्या वर्गात जा आणि या 10 फच्या मुलांना मोठ्या सरांच्याकडे घेऊन जा. सर 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 आम्ही काय नाही केलं. सर सर या जोशानच माझी खोडी काढली सर. सर शोभ, एक शब्द बोलू नकोस. अभ्यास करायला नको, नुसतं टार्गेटपणा करायला पाहिजे. त्या 10 फवाल्यांना मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. ही 10 फची म्हणजे मवाली झाले सगळे. पण सर शोभ, तोंडातून एक शब्द काढू नका. चला रे. ह्या मिरच्यांची धुरी. उद्या सगळ्यांनी 50 रुपये दंड भरायचा आहे. येताना माफीची चिठ्ठी लिहून त्याच्यावर आई वडिलांची सही आणायची आहे आणि मगच वर्गात यायचं आहे. नाही तर आपल्याला शाळा बंद झाली असं समजायचं आहे. आणि हा नियम सर्व 10वी फ च्या विद्यार्थ्याला लागू आहे. आकड्याच्या कांद्या तुम्ही दप्तर टाकून या पा. अरे मला जळण व्हायचं रे. अरे हे येते तर तू जाऊन ये ना. अरे लेका आता पालकांच्या सह्या गिरवायला हव्यात. मला गल्ल्यावर बसायचंय. ए भाजीवाला, अरे काय भाव खातो? फोन मार के आता क्या? चले चल. सिद्ध्या काय रे आत्ता उठतोयस? काल दुपारपासून कुठे गेलता रे? आणि डोळे का तांबरले एवढे? पोरं बोलली की सरांनी बोलावलं होतं म्हणून. आज पेपर टाकायला नाही गेला? बर राहू दे. अंग तापलं नाही ना? नाही. निघाला काय रे? काका तुला वडगावला जायचं ना? मग तू आत्ताच गेला तरी चालेल. आम्ही सगळे घरीच आहोत. मी जानवर नेक्स्ट सगळं बघतो. अरे आज शाळेला दांडी काय?
देखते हैं हम लोग। चलो आगे चलो बैठो। ए बट्टे गुड़े गुड़े ये 5 रुपये रख, राहू दे 8 रुपये तुला। मी 8 पर्यंत जाऊन येतो हा। शिरू 12 वाजेपर्यंत येईल। तू पोळ्या बनवशील काय? तू जा रे, मी बघतो ना. चल चल. शिद्या, अरे लेका कुठं काय झाला होता? सर म्हणलं तू कोणाचं नाव नाही घेतलंस. शाबास भाजरा, लगा किती शोधला तुला. अरे तुला माहितीये का, अरे हनीफ, दिन्या, विन्या, अभ्या अरे तर मोडतोडीत पण नव्हते, तर त्यांनी पण गद्दारी नाही केली. अरे विन्याला तर त्याच्या पप्पांनी असा भडवलाय. अरे चलताय यार, दोस्ती की खातिर जान भी हाजिर है. अरे फाटकातच फळा लावलाय. 10वी वर्ग बंद आहे, मुलांनी येऊच नाही म्हणून म्हणतोय देशमुख सरांना भेटूया. अरे घरी पत्र गेलीत, पालक सभा बोलवली. आता लटकवतात फासावर सगळ्यांना. अरे घाबरता काय असे, घातली अरे सगळ्यांनी सेफ्टी पायात. देशमुख सरांचं घर माहितीये का रे? अरे सिद्ध्या जातो की रोज पेपर टाकायला. ए जाऊया का त्यांच्याकडं? हा जाऊया. कशाला? त्यांनी तर सिद्ध्याला पकडलं ना. अरे करून करून काय करतील रे ते. ओय त्यांचं काय सांगतात ना, तुरुंगात पण टाकतील. हा त्याला पुरावा कुठे आहे? सावत्या बोल ना. देशमुख सर तसा बरा आहे, पण कुणाचं काय सांगता येतंय. अरे सिद्ध्याला पाहिलं ना कोंडीबानी. ते काय रे सिद्ध्या, मी हवा होता याच्या जागी. मला काय माहिती. आपल्याला भीती वाटते आणि परीक्षेला बसू दिलं नाही म्हणजे दुसरी शाळा पण प्रवेश देणार नाही. चला पिक्चर मधल्या विलन सारखे गांडू असतात राव. तिथे कायम हिरो जिंकतात, तिथं आपलाच चकड होणार आणि शाळेतल्या विलन जिंकतील. हट. ए अरे आता काय करायचं? ए लहान आहेस का तर रडायला? भागूबाई ओय पहिले चार्ट शोधायला पाहिजेत आणि मग देशमुख सरांना भेटायचं नाव काढा.